आता आपण बस्ती कुठले व्यापद आहेत ते पाहूया. म्हणजे बस्ती दिल्यानंतर कुठले व्यापद होतात ते पाहूया. आतापर्यंत आपण पाहिलं की बस्तीचे व्यापदमध्ये बस्ती नेत्र दोष, त्याच्यानंतर बस्ती पुटक दोष, बस्ती प्रणिता व्यापद है ना. आता आहे बस्ती आपण दिल्यानंतर कुठले कुठले व्यापद होतात. तर बस्ती दिल्यानंतर कुठला आहे तर एक श्लोक सांगितला, चरक सिद्धिस्थान 7वा अध्याय 5वा श्लोक मध्ये, नातियोगो क्लम अधमान हिक्का हृत्प्राप्ती ऊर्ध्वता प्रवाहिका शिरोरोगार्ती परिकर्तिका परिस्रवाः द्वादश व्यापदो बस्तीर असम्यक अयोगा संभवाः. चरक सिद्धिस्थान 7वा अध्याय 5वा श्लोक. काय सांगितलं आहे? न अतियोगो. ह्याच्यामध्ये न अतियोगो म्हणजे सम्यक योग नाही. सम्यक योग नाही म्हणजे काय आहे तर अयोग आणि अतियोग असे दोन प्रकार. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? क्लम, आधमान, हिक्का, हृतप्राप्ती, त्याच्यानंतर ऊर्ध्वगामित्व है ना. बस्तीचं ऊर्ध्वगामित्व सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? प्रवाहिका, शिरोरोग, अंगारती, परिकर्तिका, परिस्राव. ठीक आहे. तर हे सगळे जे द्वादश व्यापद सांगितलेत, हे द्वादश व्यापद कुठले आहेत तर बस्ती आपण कसा देतो त्याच्यावर आहे है ना. बस्ती कसा दिलाय त्याच्यावर डिपेंड सांगितलेलं आहे. तर कुठले आहेत तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी सांगितलं आहे अयोग. अयोग का होतो? अयोग जर आपण पाहिलं तर अयोग होण्याची कारणं काय काय आहेत तर एकतर काय आहे, पेशंटमध्ये खूप जास्त दोष आहे, त्याच्यानंतर तो गुरुकोष्ठी आहे आणि वात बाहुल्य जास्त आहे किंवा वृक्ष शरीराचा आहे पेशंट. अशा पेशंटमध्ये आपण जर कसा बस्ती दिला तर तो जर शीत बस्ती किंवा ज्याच्यामध्ये अल्प स्नेह किंवा अल्प लवण असं टाकलेलं आहे है ना, किंवा अल्पद्रव म्हणजे सांद्र असा बस्ती दिला तर ती काय करते बस्ती, ती दोषांना क्षोभ करते पण व्यवस्थित बाहेर नाही काढत. कारण काय, ती बस्ती दुर्बल आहे ना, बस्ती खूप स्ट्रॉंग नाही आहे, त्याच्यामुळे ती पूर्णतः बाहेर येत नाही. त्याच्यामुळे उदरगौरव, त्याच्यानंतर मलमूत्र संघ, त्याच्यानंतर शोथ, गुदकंडू आणि पीडिका, अग्निमांद्य अशी सगळी लक्षणं निर्माण होतात. पोट दुखायला लागतं पेशंटचं, बस्तीमध्ये रुजा, दाह होतो. तर हे सगळे लक्षणं अयोगामध्ये होतात. कशामुळे होतो अयोग? एकतर गुरुकोष्ठी आहे पेशंट, वातबाहुल्य आहे त्याला आणि खूप वृक्ष शरीराचा आहे तो. तर अशा वेळेच्यामध्ये जर अल्प बस्ती किंवा अल्पस्नेह, अल्प लवण असं टाकून जर बस्ती दिला तर त्यांच्यामध्ये अशी लक्षणं निर्माण होतात. तर याच्यावर चिकित्सा काय करायची आपल्याला? त्याच्यामध्ये चिकित्सा जी करायची आहे ती प्रमथ्या द्यायचं आहे आपल्याला, उष्ण प्रमथ्या. आता इथे प्रमथ्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चरकामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणजे पंचकर्मात ह्याचं खूप महत्त्वाचं आहे. पेया, विलेपी, युष, यवागो, मांसरस, प्रमथ्या, त्याच्यानंतर खड, शाडव, हे सगळे स्नेहपानाचे हे सांगितलेत की नाही, स्नेहकल्पना. तसंच आपल्या पथ्यामध्ये पंचकर्माच्या ह्यांचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये प्रमथ्या देतो आपण. प्रमथ्या म्हणजे काय कर जी प्रमथ्याचं वर्णन मी तुम्हाला एक होमवर्क सांगितला होता की आंतरपान काय आहे, वाचलं काय आहे आंतरपान? कशात आहे आंतरपान? माहिती आहे आंतरपान काय आहे? नाही माहीत, वाचलंच नाही. तर प्रमथ्या म्हणजे पेया. अंतरपान म्हणजे पेय आहे का? कुठे सांगितले अंतरपान? तर ह्याच्यासोबतच प्रमथ्या सांगितले. प्रमथ्या कशात आहे? दीपन पाचन क्वाथ म्हणजे प्रमथ्या, बरोबर आहे. दीपन पाचन काढा यालाच प्रमथ्या म्हटलं जातं. तर हे प्रमथ्या जी आहे ती काय म्हणतात, 3 प्रकारच्या यांनी सांगितल्यात. अयोगामध्ये कुठल्या कुठल्या द्यायच्यात? पिंपल्यादी प्रमथ्या द्यायला सांगितली आहे. केव्हा, कुठल्या पेशंटमध्ये? तर ज्यांच्यामध्ये कफाधिक्य आहे त्यांना पिंपल्यादी प्रमथ्या द्यायला सांगितली. रिबेरादी आणि कृष्णपर्ण्यादी प्रमथ्या जी आहे ती वातबहुल जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये ही प्रमथ्या द्यायला सांगितलेली आहे, जी दीपन पाचन करते. अयोग झालाय ना आपल्याला,
अयोग झाल्यामुळे आपल्याला तिथे दीपन पाचन करणं गरजेचं आहे, म्हणून तिथे प्रमथ्य द्यायचे आपल्याला. आता आहे अतियोग. अतियोग कशामुळे होईल? मागच्या वेळेस जसं पाहिलं आपण, कुठल्याही गोष्टीचा अतियोग केव्हा होतो? एकतर पेशंट मृदुकोष्ठी आहे किंवा काय म्हणतात त्याचं बल कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर खूप स्ट्रॉंग औषधी दिल्या गेली, तीक्ष्ण उष्ण अशी औषधी दिल्या गेली, क्षारयुक्त अशी औषधी दिल्या गेली, बस्ती दिल्या गेली, तर त्याच्यामुळे अतियोग होतो. आणि अतियोग कसे असतात? विरेचनानुसार, आहे की नाही? तर मग याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे? तर यष्टी मधुसिद्धाचा कल्क, त्याच्यानंतर कृष्णपर्णी वगैरे द्राक्षा गंभारी टाकून आपल्याला पेशंटला सघृत बस्ती द्यायचं आहे, दूध मिसळून. त्याच्यानंतर पिच्छा बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. तर आणि अतिसाराची चिकित्सा करायची आहे. याच्यामध्ये एक विशेष अजून एक सांगितलेलं आहे. तर कोणाला अतियोग होतो? ज्यांना खूप जास्त घट्ट बस्ती दिल्या गेलेला आहे. म्हणजे आपण जर वैतरण बस्ती ते करतोय तयार, वैतरण बस्तीमध्ये जो कोळ आहे चिंचेचा, तो जर खूप घट्ट दिला गेला किंवा त्याच्यामध्ये काय झालं आहे, गोमूत्राची मात्रा जास्त झाली आहे किंवा पेशंटला खूप जास्त स्वेदन झालं आहे आणि त्याच्यानंतर अल्पदोष असून त्याला असा घन बस्ती दिल्या गेला आहे, तर अशा पेशंटमध्ये अतियोग होण्याचा संभव असतो. तर याच्यामध्ये अतिसाराची चिकित्सा करायला सांगितली आणि पिच्छा बस्ती आत्ता जसं सांगितलं तर ह्याच्याने पिच्छा बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे क्लम. क्लम कोणाला होतो? तर जे आमदोषयुक्त आहेत, म्हणजे आपण पेशंट आला आहे त्याला दीपन पाचन न करता डायरेक्ट जर निरोह बस्ती दिला, आपल्याकडे काय सांगितलं आहे, कुठलेही पंचकर्म करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे? दीपन पाचन करायचं आहे. पण आपण दीपन पाचन न करता जर त्याला निरोह बस्ती दिला आमदोष असतानाच आणि तो मृदू निरोह बस्ती दिला, तर तो काय करतो? तर आम आहे त्याच्यामध्ये एकतर वात पित्त सगळ्यांचा त्याच्याने मार्गावरोध उत्पन्न करतो आणि मार्गावरोध उत्पन्न झाला की अग्निमांद्य होतो, त्याच्याने सगळं शरीर गौरव होतो आणि दुखायला लागतं, है ना? क्लम म्हणजे थकून जाणे ना. तर अशी आमदोषाची काय म्हणतात एक लक्षणमध्ये पण क्लम हे लक्षण सांगितलेलं आहे. तर जिथे आमदोष आहे तिथे क्लम आहे. तर मग ह्याच्यामध्ये चिकित्सा काय करायची आपल्याला? तर सर्वात आधी महत्त्वाची चिकित्सा आपल्याला करायची ती म्हणजे रुक्षण चिकित्सा. त्याच्यानंतर दीपन पाचन आणि स्वेदन चिकित्सा करायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं दीपन पाचनार्थ जे पण द्रव्य आहेत आपले, चित्रका दिवटी, लशुना दिवटी, हिंगवाष्टक चूर्ण, असे सगळे आपल्याला कल्प देता येतात. त्याच्यासोबतच क्षार आणि गोमूत्र, याच्यात त्रिकटू, देवदार, हरितकी, पलाश, चित्रक, कुष्ठ हे सगळं मिसळून पेशंटला प्यायला द्यायचं किंवा आसव अरिष्ट आपण पेशंटला देऊ शकतो. त्याच्यासोबतच त्यांनी असं एक सांगितलं की दशमुळाच्या क्वाथामध्ये जर निरुह टाकला आपण, गोमूत्र टाकला, तर तसा निरुह जो बस्ती आहे तो क्लम दूर करतो, म्हणजे आमपाचनाचं काम करतो. म्हणून आमपाचनामध्ये अशी बस्ती द्यायला सांगितली आहे. अजून एक विशेष बस्ती चरकांनी द्यायला सांगितली आहे, ती म्हणजे माधुतैलिक बस्ती. तुम्हाला हे विचारलं जातं की कुठल्या बस्तीच्या व्यापदामध्ये माधुतैलिक बस्तीचं वर्णन आहे? तर क्लम जो व्यापद आहे त्याच्यामध्ये माधुतैलिक बस्तीचं वर्णन आहे. माधुतैलिक बस्ती ही कुठे सांगितलेली आहे? चरक सिद्धिस्थानामध्ये सांगितलेली आहे माधुतैलिक बस्ती. याच्यामध्ये मध आणि तेल यांचं प्रमाण सम असतं, म्हणून याला माधुतैलिक बस्ती म्हटलं जातं. पण याच्यात विशेष काय करायचं आहे आपल्याला? माधुतैलिक बस्ती जरी असली तर त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून पेशंटला आपल्याला बस्ती द्यायचं आहे की ज्याच्यामुळे तो क्लम जो व्यापद झालेला आहे तो दूर होईल. त्यानंतर सांगितलं आहे आधमान. आधमान कशामुळे होतं? जनरली आधमान कशामुळे होतं? एकतर क्रूर कोष्ठ असेल पेशंटचं आणि वृक्ष शरीर ज्यांचं असेल त्यांना सतत आधमान असत असतं, है ना? क्रूर कोष्ठी लोकांना वाताचं लक्षण आहे ना आधमान. तर ह्याच्यामध्ये आपण जर अल्पवीर्य अशी जर बस्ती दिली तर वाताने काय होईल? मार्गावरोध होतो आणि त्याच्यामुळे आधमान निर्माण होतं. म्हणजे बस्ती जो पूर्णतः बाहेर पडायला पाहिजे तो पूर्णतः बाहेर पडत नाही आणि तो बाहेर न पडल्यामुळे त्याचं विमार्गगमन होतं आणि विमार्गमन झालं की त्याच्यामुळे मर्मपीडा होते, त्याच्यानंतर वृषणशूल, वंशणशूल, हृदयशूल होतं, है ना? वातानुलोमन होत नाही आहे, मार्गावरोध झाला, त्याच्यामुळे पेशंटला शूल व्हायला लागतो. तर इथे आपल्याला पहिली चिकित्सा जी आहे ती म्हणजे फलवर्ती, आहे ना? सपोजिटरी ठेवणे. कुठेही पेशंटला आपल्याला वाटतं आहे की तिथे जेव्हा फिकोलीत तयार होतात आणि पेशंटला गॅसेस पण पास होत नाहीत, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? तिथे आपण सपोजिटरी ठेवतो. त्याचप्रकारे आयुर्वेदामध्ये सुद्धा जर आपण निरोबस्ती दिला आहे आणि पेशंटचा बस्ती जास्ती वापस नाही आला, थोडासाच वापस आला आणि पेशंटला आधमान झाली आहे, तर त्या पेशंटमध्ये आपल्याला फलवर्ती ठेवावं लागतं. तुम्हाला इथे विचारलं जातं की कुठल्या बस्तीच्या व्यापदामध्ये फलवर्तींचा वापर करतात?
तर आदमांमध्ये फलवर्तीचा वापर केला जातो. याच्यामध्ये काय करतो आपण की शामात्रिवृत्त, मदनफळ, पिंपळी वगैरे, गृहधूम, उडीद, वचा, सुराबीज, क्षार आणि गुळ यांचे गुळाची काय म्हणतात चाचणी करतात आणि त्याच्यामध्ये हे सगळे चूर्ण टाकून त्याची एकदम यवाकृती, खूप छोटीशी एकदम एकदम बारीकशी एवढीशीच यवाकृती अशी वरती तयार केली जाते आणि ती वरती गुदामध्ये प्रविष्ट केल्या जाते. अशी जी फलवर्ती आहे ती आपल्याला आदमान व्यापदामध्ये दिली जाते. त्याच्यानंतर बिल्वादी निरोह बस्ती जो आहे तो गोमूत्रयुक्त आणि पिलू सरसो मिळून असा बस्ती आपल्याला तिथे निरोह बस्ती देता येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला परत अनुवासन बस्ती देतात, कारण क्रूर कोष्ठी पेशंट आहे. आधी निरोह करून विमार्गगमन काढून घ्यायचं, त्याच्यानंतर कोष्ठाला स्निग्धता आणायची म्हणून अनुवासन बस्ती द्यायचा. तर मग इथे पहिली चिकित्सा काय आहे, फलवर्ती ठेवणे म्हणजे जे रेसिडे राहिलेलं जे आहे पोटामध्ये ते काढून घेणे, त्याच्यानंतर निरोह बस्ती देणे आणि त्याच्यानंतर मग अनुवासन बस्ती देणे, हा याचा क्रम आहे चिकित्सेचा अयोगामध्ये. त्यानंतर हिक्का हे व्यापद सांगितलं, त्या विरेचनामध्ये हिक्का हे व्यापद अतियोगामध्ये सांगितलेलं आहे की नाही. तर मग हिक्कामध्ये काय करतो आपण की मृदुकोष्ठी असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण खूप तीक्ष्ण अशी बस्ती दिली तर त्याच्यामुळे हिक्का उत्पन्न होतो. तर मग हिक्केवरचा उपाय हिक्कानाशक योग आपल्याला तिथे वापरायचे आहेत. श्वासकासाची चिकित्सा द्यायची आहे आणि विशेषतः अनुवासन बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. जिथे अतियोगाची संभव असतो तिथे अनुवासन बस्ती त्यांनी द्यायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लवण आणि पिंपळी असं मिळून गरम पाणी प्यायला सांगितलं आहे, धूमपान करायला सांगितलं आहे, मांसयुक्त जेवण करायला सांगितलेलं आहे. तर या प्रकारे चिकित्सा हिक्कामध्ये करायची आहे आपल्याला. त्यानंतर जो आहे ऋतुप्राप्ती. ऋतुप्राप्ती केव्हा होईल, जेव्हा तीक्ष्ण औषधी जे आहे, तीक्ष्ण सिद्ध बस्ती, वातल बस्ती जो आहे, किंवा प्रपीडन नीट नाही केलं है ना. आपलं बस्तीपुटकाचं पीडन नीट व्हायला पाहिजे ना. जर ते पीडन नीट नाही केलं, तीक्ष्ण बस्ती दिली किंवा सवात बस्ती दिली म्हणजे तिथे एअर गॅप नाही काढला, तर अशा वेळी जर आपण बस्ती दिला तर तो वाताने अवृत्त होतो आणि हृदयाच्या ठिकाणी जकडाहत निर्माण होते म्हणजे ग्रह निर्माण होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मग आपल्याला काय द्यायची आहे तर शीत अशी आपले पंचतृण जे आहे, पंचतृण सिद्ध असा बस्ती आपल्याला द्यायचा आहे. आणि आम्ल आणि लवण असे द्रव्य टाकून त्याच्यामध्ये बस्ती द्यायला सांगितलं आहे. त्याच्यासोबत निरोह बस्ती देऊन नंतर अनुवासन बस्ती द्यायला सांगितलं आहे ऋतुप्राप्तीमध्ये. तसंच ऊर्ध्वप्राप्ती केव्हा होईल, ऊर्ध्व म्हणजे बस्ती आपला मुखावाटे बाहेर येतो. केव्हा येईल, जेव्हा आपण खूप जोरात पीडन केलं आहे ना बस्तीपुटकाचं. त्याच्यासोबतच अजून काय सांगितलं आहे, जर मलमूत्राचा अवरोध केला पेशंटनी, आता मलमूत्र आलेलं आहे पेशंटला तरी पण पेशंटनी अडवून ठेवलं तरी पण तो ऊर्ध्वगामी होतो बस्ती. मग असा जो ऊर्ध्वगामी झालेला बस्ती आहे तो पेशंटला मूर्छा, चक्कर किंवा भ्रम असं आणि काय म्हणतात मर्माघात असं प्रकारचे व्यापद निर्माण करतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला चिकित्सा काय करायची आहे तर थंड पाण्याचं परिसिंचन करायचं आहे मुखावर. त्याच्यासोबत त्याला भीती दाखवायची आहे की ज्याच्यामुळे भीतीने काय होईल, त्याला अतिसार होईल किंवा जे द्रव्य वरती आलेलं आहे ते खाली जाईल. त्याच्यानंतर केशलुंचन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितले गळा वगैरे दाबायला सांगितलं की जो बस्ती आहे जो दिलेला आहे तो खाली जाईल म्हणून. असे काहीतरी विचित्र प्रकार नाही करायचे गळा दाबणे वगैरे. पण अतिसाराची चिकित्सा किंवा आपण सापात भयभीत करायचं किंवा संज्ञा प्रबोधन करण्यासाठी केस ओढायचे त्याचे आणि थंड हवा किंवा शीतजलाचं परिसेचन करायचं. तर ह्याच्याने काय होतं की यांचं म्हणणं आहे की गलापीडन जर केलं तर अपानवायू आणि प्राणवायू उदानवायू थांबून घेतात आणि त्याच्याने अपानवायू बाहेर पडतो असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा प्राणायाम करायला सांगितले ऊर्ध्वप्राप्ती झाली तर त्याच्यानंतर आम्ल रसयुक्त बस्ती द्यायला सांगितलं आहे तीक्ष्ण असा. त्याच्यानंतर अनुवासन बस्ती आणि नावन-नस्य विशेषतः द्यायला सांगितलेलं आहे. नावन-नस्य आणि सरसोचा लेप शिरावर करायला सांगितलं आहे आणि धूमनस्य पण द्यायला सांगितलं. म्हणजे जे वर आलेले दोष आहेत, निरोह बस्तीवरती गेल्यामुळे जे झालेले दोष आहेत ते सगळे दोष निघून जातात. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे प्रवाहिका. प्रवाहिका काय होईल, जर स्नेहस्वेदन केलं आहे आपण पेशंटला पण महादोष आहेत, खूप जास्त दोष आहेत आणि त्याच्यामध्ये मृदुवीर्याची बस्ती दिली तर थोड्या थोड्या वेळाने दोष बाहेर पडतात है ना. ती खूप जास्त उत्क्लेश करत नाही, उत्क्लेश जरी केला तरी ते पूर्णतः बाहेर पडू शकत नाही म्हणून तिथे प्रवाहिका हे लक्षण निर्माण होतं. तर मग ह्याच्यामध्ये काय काय करायचं आहे आपल्याला, तर इथे आपल्याला अभ्यंग स्वेदन करायचं आहे आणि विरेचन औषधी द्यायला सांगितले आणि लंघन करायला सांगितलेलं आहे प्रवाहिका या व्यापदामध्ये.
है ना. त्याच्यानंतर सांगितलं आहे शिरोआरती. शिरोआरती म्हणजे डोकं दुखतं आहे पेशंटचं खूप जास्त. का डोकं दुखतं आहे? तर आपल्याला दुर्बल पेशंट आहे, क्रूर कोष्टी आहे आणि खूप दोष आहेत. तर त्याला आपण जर शीतबस्ती, मृदुबस्ती अशी जर दिली तर तो वात जो आहे तो आवृत्त होतो आणि शिरामध्ये जातो. शिरामध्ये गेला की त्याच्यामुळे शिरोभेद, कर्णबाधिर्य, पीनस, त्याच्यानंतर नेत्रविभ्रम एक वेगळा प्रकार सांगितलेला आहे. तर हे सगळं उत्पन्न होतं. याच्यामध्ये चिकित्सा काय करायची आपल्याला? तर लवणयुक्त तेल जे आहे त्याच्याने अभ्यंग करायला सांगितलं आहे. प्रधमन नस्य द्यायला सांगितलं आहे. शिराच्या ठिकाणी आहे की नाही, म्हणून आपल्याला तिथे प्रधमन नस्य करायचं आहे, विरेचन करायचं आहे आणि अनुवासन बस्ती द्यायचं आहे. इथे विशेषतः एक हे सांगितलं आहे, इथे प्रधमन नस्य जे आहे ते कटफल चूर्णाचं सांगितलेलं आहे. कटफल आणि त्रिकटू या ह्याचं जर चूर्ण आपण दिलं तर तिथे आपल्याला शिरोरोगामध्ये, आता आपण ह्याचा रेफरन्स दुसरीकडे पण घेऊ शकतो. जर आमचं पेशंटचं डोकं दुखतं आहे आणि त्याच्यामध्ये पेशंट क्रूर कोष्टी आणि दुर्बल आहे, वातदोष जास्त आहेत किंवा वातानी आवृत्तत्व आहे असं वाटतं आपल्याला, तर तिथे आपल्याला काय करता येतं? कटफल चूर्ण आणि त्रिकटूचं प्रधमन नस्य देता येतं. तर इथे अशी चिकित्सा करायची आहे. त्याच्यानंतर अंग आरती सांगितलेलं आहे. अंग आरती केव्हा होईल? अंग केव्हा दुखेल? एकतर आपण अभ्यंग आणि निरोह बस्तीचं पूर्वकर्म स्नेहन आणि स्वेदन सांगितलेलं आहे. जर आपण स्नेहन आणि स्वेदन योग्य प्रमाणामध्ये नाही केलं किंवा केलंच नाही तर अशा पेशंटमध्ये आपण जर गुरु आणि अतितीक्ष्ण जर औषधी दिली तर ती बस्ती काय करते? एकतर अतियोग करते. कारण सुरुवातीला तिचं काय काम राहील? तर दोषांना श्रवण करणे. जे स्नेहस्वेदांचं काम होतं ते स्नेहस्वेदांनी केलं नाही, म्हणून सर्वात आधी ती पोटात जाऊन काय काम करेल? की दोषांना स्रवित करेल आणि त्याच्यानंतर मग ती वाताचा प्रकोप करून उदावर्त लक्षण निर्माण करेल. कारण तिचं काम बाहेर काढणं होतं पण तिने बाहेरच काढलं नाही. तर मग याच्यामुळे काय होतं? सर्व शरीरामध्ये सूचिवत किंवा तोदभेदवत वेदना होतात. तर मग ह्याच्यामध्ये चिकित्सा आपल्याला तसंच लवण तेल करून अभ्यंग करायचा आहे, परिषेक करायचा आहे. प्रस्तर स्वेद इथे सांगितलेलं आहे करायला, है ना. प्रस्तर स्वेद म्हणजे दगडावर झोपायला सांगायचं. औषधीयुक्त जे पण स्वेदनीय द्रव्य आहेत त्यांचं लेप त्या दगडाला लावून त्या दगडावर झोपायला सांगायचं आहे. तर तिथे प्रस्तर स्वेद करायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर एरंडाच्या क्वाथानी स्वेदन करायला सांगितलेलं आहे आणि दशमुळाचा निरोह बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला अंगारतीमध्ये चिकित्सा करायची. त्याच्यानंतर आहे परिकर्तिका. परिकर्तिकामध्ये काय होतं? मृदुकोष्ठी आणि अल्पदोष आहेत पेशंटमध्ये आणि त्याला आपण अतिमात्रेत अशी बस्ती दिली आहे, तीक्ष्ण आणि वृक्ष अशी बस्ती जर दिली आहे तर त्याच्यामुळे काय होतं? गुदाच्या ठिकाणी कर्तनवत पीडा होतात. मग अशामध्ये आपल्याला तिथे परत पिच्छाबस्तीसारखे सर्जरसयुक्त असं जे द्रव्य आहे त्यांचा निरोबस्ती द्यायचा आणि अनुवासन बस्ती द्यायचा आहे त्याला आपल्याला त्या पेशंटला. त्याच्यानंतर इथे उसाचा रस दुधाने सिद्ध करून प्यायला सांगितलेला आहे विशेष परिकर्तिकामध्ये. मग याचाच उपयोग करून आपण आपल्या परिकर्तिकेचा जो पेशंट आहे त्याच्यामध्ये पण ही चिकित्सा करू शकतो. तर जसं सांगितले परिकर्तिकामध्ये जात्यादी तेल वगैरे हे जे आहे हे टाकूनसुद्धा आपण तसा बस्ती तिथे देऊ शकतो, अनुवासन बस्ती. त्यानंतर एक परिस्राव म्हणून सांगितलेलं आहे. परिस्रावमध्ये काय होतं? तर पित्तरोगाचा पेशंट आहे त्याच्यामध्ये उष्ण तीक्ष्ण असा परत बस्ती दिला गेला तर गुदाचं क्षणन करते, ती लेखन करते आणि त्याच्यामुळे खूप वेग येतात पेशंटला आणि त्याच्यासोबत पित्त आणि रक्त. आता मागे जो केस सांगितली होती मी तुम्हाला ती परिस्रावचीच होती. तर ह्या परिस्रावमध्ये मूर्छा पण येते. तर मग इथे पण आपल्याला काय सांगितले? शालमली कंटक जे आहे ते बकरीच्या दुधात सिद्ध करून प्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यासोबत त्याचा बस्ती पण द्यायला सांगितलं आहे आणि पंचवल्कल जे आहेत ते स्तंभक जे सांगितलेले आहेत त्या पंचवल्कलांचा सिद्ध बस्ती द्यायला सांगितलेलं आहे आपल्याला. तर विशेषतः इथे पिच्छाबस्ती, जात्यादी तेलाचा घृतावर लेप सांगितलेला आहे आणि परिषेक सांगितलेला आहे आणि रक्तपित्ताची इथे चिकित्सा करायला सांगितली आहे परिस्राव या व्यापदामध्ये. तुम्हाला असं विचारलं जाईल की रक्तपित्ताची चिकित्सा कुठे केली जाते? तर परिस्राव या व्यापदामध्ये रक्तपित्ताची चिकित्सा केली जाते. त्यानंतर इथे सांगितलं आहे यापन बस्तीचे पण काही आहेत का? यापन बस्ती इतकी मोठी आहे बस्ती, याच्यामध्ये मांसरस, दूध वगैरे टाकलेलं आहे. तर मग ह्याचे काही व्यापद सांगितलेत का? व्यापद का होतील? एकतर पेशंटनी अष्टमहादोषकर भाव जे सांगितलेले आहेत ते अष्टमहादोषकर भावांचं काही नीट पालन केलं नाही तर त्याच्यामुळे ह्या यापन बस्तीचे उपद्रव होतात. तर यापन बस्तीचे उपद्रव कुठले कुठले सांगितलेले आहेत? तर शोफ अग्नी, नाशः, पांडुत्व शूलार्ष परिकर्तिका, स्यू ज्वर अतिसारश्च, यापनार्थम
सेवनात. काय सांगितलेलं आहे? शोथ, अग्निनाश, त्याच्यानंतर पांडू, शूल, अर्श, परिकर्तिका, ज्वर आणि अतिसार हे यापन बस्तीचे व्यापद सांगितले चरक सिद्धिस्थान 12व्या अध्यायामध्ये. शोध होतो जर खूप दिवस आपण जर यापन बस्ती दिला पेशंटला आणि पेशंटने आपले अष्टमहादुष्कर भाव पालन नाही केले तर त्याच्यामुळे शोध पण दिसतो पेशंटमध्ये. त्याच्यानंतर अग्निनाश म्हणजे पेशंटची भूक पूर्ण कमी होऊन जाते. पेशंट पांडू म्हणजे काय म्हणतात, वर्ण एकदम पांढरा असा दिसायला लागतो खूप दिवस जर आपण यापन बस्ती दिली पेशंटला. त्यानंतर उदरशूल व्हायला लागतं पेशंटला, अर्श व्हायला लागतो कारण अग्नी कमी झालेला आहे. त्याच्यानंतर परिकर्तिका होतो आणि ज्वर आणि अतिसार हे तर कॉमन दिसतात आपल्याला. जर पेशंटला जर दीपनपाचन नीट नाही झालं आहे आणि आपण बस्ती दिला आहे तर ज्वर अतिसार ही लक्षणं दिसायला लागतात. तर याच्यावर चिकित्सा काय करायची आपल्याला, तर आसवारिष्ट द्यायचे, दीपनपाचनयुक्त औषधी द्यायची आपल्याला त्या पेशंटमध्ये की ज्याच्याने काय होईल, तिथले आमाचं पाचन होईल आणि अग्नी चांगला होईल, किंवा गोमूत्र सिद्ध अशा बस्ती द्यायच्या. तर ह्या प्रकारे आपल्या सगळं हे जे पूर्ण पार्ट होता तो निरोह बस्तीचा झाला. आता निरोह बस्तीची ॲक्शन जी आहे ना, ॲक्च्युली काय होतं आहे, निरोह बस्ती ही थोड्याच वेळ, आता काही जण म्हणतात की आपण आम्ही एवढ्या महागाची औषधी आणलं, सगळं आणलं आणि निरोह बस्तीचं तुमचं 5-10 मिनटं पण राहत नाही आहे पोटात, लगेचच्या लगेच बाहेर पडतो. मग याची ॲक्शन काय आहे, तर याची ॲक्शन जी आहे निरोह बस्तीची फक्त टच अँड गो एवढीच आहे. नाही तर पूर्ण आपले इंटेस्टाईन वगैरेचे जे वॉल्स आहेत त्याला फक्त टच करते ती निरोह बस्ती. याच्यामध्ये मध टाकलं आहे, आपण सैंधव टाकलं आहे, त्याच्यानंतर कल्क टाकलं आहे, त्या काढा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मांसरस टाकलेला आहे. तर ह्याच्याने काय होतं, त्या ठिकाणी ते फक्त टच करतं आणि शरीरात मग उलथापालथी होतं, अरे आपल्या ह्याच्यात काय आलेलं आहे, असं पोटामध्ये काय शिरलं आहे. मग ते सगळे स्राव यायला लागतात, तिथे सगळे हार्मोन्स यायला लागतात, तिकडे सगळे सिक्रेट व्हायला लागतात आणि ॲब्झॉर्शन रेट तिथे वाढतो. ॲब्झॉर्शन रेट आणि परमिएबिलिटी वाढते. परमिएबिलिटी वाढली की मग ते जे ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत जे आपण काढे वगैरेमध्ये जे दिलेले आहे ते ॲक्टिव्ह कंपाऊंड्स तिथे ॲब्झॉर्व व्हायला लागतात आणि ज्या गोष्टीसाठी, ज्या रोगासाठी आपण बस्ती दिलेला आहे तिथे त्याचं ॲब्झॉर्शन त्या द्रव्याचं होतं आणि तो आजार जो आहे, तो रोग जो आहे तो त्याची शांती होते. म्हणून इथे निरोह बस्ती खूप जरी वेळ राहत नाही आहे, जसं वमन आणि विरेचनामध्ये किमान औषधी थोड्या वेळ तरी पोटात राहते, पण निरोह बस्तीमध्ये तसं होत नाही. निरोह बस्ती दिला आणि लगेच वापस आला 1 मुहूर्ताच्या आतमध्ये, है ना. तर मग तिथे आपल्याला काय करायला लागतं की तिथे तेवढ्याच मात्रेमध्ये राहूनसुद्धा त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. कारण काय करतं आहे, सर्वात आपले जे शरीरामध्ये दोष जे निर्माण होत आहेत, आत्ता आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, शुक्र दोष चयम विलोड्य. निरोह बस्तीचं काम काय सांगितलं आहे, तर कुक्षीगत, त्याच्यानंतर वंशणगत, त्याच्यानंतर महाश्रुतसांमध्ये जे शुक्र चय झाले, आपलं पुरुष चय झालेला आहे, तर तो जो चय आहे तो बाहेर काढायचं काम कोण करतं, तर निरोह बस्ती करतो. तर म्हणून याची जी ॲक्शन आहे, तर जिथे जिथे दोषांचा अवरोध झाला आहे पुरुषामुळे, है ना, पुरुष जर स्टिक झालेला असेल पूर्ण आपल्या इंटेस्टाईनच्या वॉलला, तर तिथे जे आपली कॅपिलरी मूवमेंट आहे, कॅपिलरीज आहेत त्या ब्लॉक होऊन जातात. त्याच्यानंतर विलायची जी मूवमेंट आहे ती पण ब्लॉक होऊन जाते आणि त्याच्यानंतर काय होतं, मग तिथे पेशंटला जे ॲब्झॉर्शन व्हायला पाहिजे जे आपल्या द्रव्यांचं, ते ॲब्झॉर्शन पण नीट होत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, तिथे निरोह बस्तीसारखे द्रव्य आपल्याला वापरावे लागतात. तर मग असे द्रव्य वापरले की तिथे आपल्याला त्या ज्या दोषासाठी आपण दिलेली आहे बस्ती, त्या बस्तीवर ॲक्शन होताना दिसते. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे की तिथे निरोह बस्ती कुठे द्यायचा आणि अनुवासन बस्ती आपल्याला कुठे द्यायचा याचा आपल्याला तारतम्याने विचार करावा लागतो आणि कुठला बस्ती द्यायचा आहे. आता बस्ती तर खूप सारे सांगितलेले आहेत, माधुतेहली, यापन बस्ती, वैतरण बस्ती, लेखन बस्ती. तर कुठल्या याच्यामध्ये कुठला बस्ती द्यायचा आहे आपल्याला आणि किती मात्रेमध्ये मध, सैंधव, कल्क यांचं प्रमाण करायचं आहे हे आपल्याला तारतम्याने ठरवावं लागतं. सगळं सांगितलेलंच आहे, आपल्याला फक्त तेवढं फॉलो करायचं आहे. याच्यानंतर पुढचा भाग येतो तो आहे अनुवासन बस्ती, जी बृहण बस्ती किंवा स्नेहाचा एक पर्याय आहे. अनुवासन बस्ती, तर अनुवासन बस्तीमध्ये 4च द्रव्य वापरले जातात, घृत, तैल, वसा, वज्जा. अनुवासन बस्तीची जी व्याख्या सांगितलेली आहे, अनुवासनम वा दियत न दुष्यती अनुदिवसम वा, आहे की नाही. काय सांगितले अनुवासनची व्याख्या, जी रोज दिली तरीही
न दुष्यती म्हणजे शरीराला दोष म्हणजे काय म्हणतात, दोष उत्पन्न करत नाही, म्हणून तिला अनुवासन असं म्हणतात, हे की नाही. तर अनुवासन बस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे की ही जनरली सुरुवात जेव्हा आपण बस्तीची करतो तेव्हा नेहमी अनुवासनी करतो, जसं की योग बस्ती, कर्म बस्ती आणि काल बस्तीमध्ये सांगितलं. तर याच्यामध्ये अनुवासन बस्तीने आधी सुरुवात करायला सांगितली, म्हणजे आधी क्रूर कोष्ठ जे आहे ते मृदू करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक निरुह एक अनुवासन अशा प्रकारे आपण बस्तीची योजना करत असतो. कर्म आणि कालबस्तीमध्ये वेगळ्या प्रकारे आहे. तर ह्या प्रकाराने आपण बस्ती देतो. आता अनुवासन बस्ती म्हणजे स्नेह बस्तीचे 3 प्रकार जसे सांगितलेत आपण, स्नेह बस्ती, अनुवासन बस्ती आणि मात्रा बस्ती असे 3 प्रकार सांगितले. तर हे मात्रेवरून सांगितलेले आहेत. स्नेह बस्ती ही 240 ml आहे, अनुवासन बस्ती 120 ml आहे आणि मात्रा बस्ती ही 60 ml द्यायला सांगितलेली आहे. तर हे पेशंटच्या बलाबलानुसार आपल्याला ठरवावं लागतं की आपल्याला मात्रा बस्ती द्यायची आहे, स्नेह बस्ती द्यायची की अनुवासन बस्ती द्यायची आहे. तर अशा प्रकारे बस्ती अनुवासन करायचं आहे आपल्याला. पहिली गोष्ट जी आहे, अनुवासन बस्तीच्या आधी आपल्याला पेशंटचं संतर्पण व्याधी नाही आहे ना, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कफप्रधान व्याधी आहे, मेदप्रधान व्याधी आहे, प्रमेह, कुष्ठसारखे व्याधी आहे, विसर्पासारखा व्याधी आहे, तर तिथे आपल्याला अनुवासनपासून सुरुवात करायची नाही, तर तिथे आधी निरुह बस्ती देऊन घ्यायचं आहे. तर मग संतर्पण गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य करायला सांगितल्या आहेत किंवा तिथे अनुवासन बस्तीचा निषेध सांगितलेला आहे. तर मग अनुवासन बस्ती त्या पेशंटमध्ये आपल्याला द्यायचा नाही आहे. तर कुठल्या ऋतूमध्ये द्यावा विशेषतः, तर शीत ऋतू आणि शिशिर, हेमंत ऋतू, वसंत ऋतू असेल तर शक्यतो दिवसाचं अनुवासन बस्ती द्यावा. ग्रीष्म आणि शरद आणि वर्षा ऋतू जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रात्री बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. कारण जर आपण दिवसा दिला तर अशा पेशंटमध्ये पित्त प्रकोप व्हायचा भय असतो म्हणून. तर पण आता मागे जसं सांगितलं आपण की बस्ती रात्री द्यायला नाही सांगितलेलं आहे चक्रपाणींनी. का? कारण बस्ती रात्री दिला तर काय होतं आहे, दोष स्रोतस जे आहे ते आकुंचित झालेले असतात, त्याच्यामुळे तिथे ग्रहणीवर आवरण निर्माण होतं आणि अग्निमांद्यादी लक्षणं निर्माण होतात. तर म्हणून आपल्याला काय करायचं आहे, रात्री बस्ती देऊ नये. इथे एक श्लोक सांगितला आहे, रात्री बसतो न दद्यात दोषोत्क्लेशो ही रात्री जहा स्नेहवीर्यम कृत युतः कुर्यात आत्मान गौरवम ज्वरम. तर रात्री बस्ती नाही द्यायचं नाही, कारण काय करतो तो दोषांचा उत्क्लेश करतो आणि आत्मान, गौरव आणि ज्वर निर्माण करतो, म्हणून अशा वेळी आपल्याला बस्ती द्यायचा नाही आहे. तर केव्हा द्यायचा आहे, मग कुणामध्ये द्यावा, देता येते की नाही बस्ती, तर बस्ती देता येतो, पण कुणामध्ये, तर पित्ताधिके, कफे, क्षीणे, वृक्षे, वात, रुगार्दिते, नरे रात्रौच दातव्यम कालेच उष्ण अनुसाधनम. काय सांगितलं आहे त्यांनी, कुणामध्ये द्यावा, मग ज्यांच्यामध्ये पित्ताचं प्रमाण अधिक आहे, ज्यांचा कफ जो आहे तो क्षीण झालेला आहे आणि जे वृक्ष आणि वातानी पीडित आहेत, अशा पेशंटमध्ये आपण रात्री बस्ती देऊ शकत असतो. लक्षात आलं. बाकीच्या पेशंटमध्ये रात्री बस्ती देऊ नये, दुसऱ्याच दिवशी द्यावा. म्हणून अनुवासन किंवा योग बस्ती, कर्मबस्ती, कालबस्ती याच्यामध्ये रात्री लगेच अनुवासन बस्ती नाही द्यायला सांगितलं, तर दुसऱ्या दिवशी बस्ती द्यायला सांगितलं. त्याच्याहूनच आपण काल सांगतो की नाही, किती बस्ती द्यायच्या, 30 बस्ती, 15 बस्ती, 16 बस्ती, 8 दिवस लागतात. मग आपल्या चर्कचर्यांना पण तेच अपेक्षित आहे की एकूणच जर त्यांनी परिहार काल जो सांगितलेला आहे, तर कितव्या दिवशी बस्ती द्यावा किंवा बस्तीच्या कितव्या दिवशी नस्य करावं हे त्यांनी क्रम सांगितलेला आहे. म्हणजे इथे त्यांनी बस्तींची संख्यापेक्षा बस्तींचे दिवस मोजलेले आहेत, म्हणून बस्ती त्या दिवशी रात्री नाही द्यायला सांगितलं त्यांनी, बस्ती दुसऱ्याच दिवशी द्यावा. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी एमर्जन्सी आहे, पेशंटला खूप जास्त शूल आहे किंवा वाताचा व्याधी आहे आणि जिथे अत्येक चिकित्सा उत्पन्न होते, त्यावेळी तुम्ही कधीही पेशंटला आपण बस्ती देऊ शकत असतो. तिथे विचार करायचा नाही की आता कुठला काळ आहे, पाऊस पडतोय का किंवा गरम आहे, थंड आहे, काय आहे, त्यानुसार पेशंटला पण जर अत्येक चिकित्सा उत्पन्न झाली असेल तर तिथे आपण बस्ती पेशंटला देऊ शकतो. आता दोषानुसार बस्तींची संख्या सांगितली आहे. कफज आणि विकारामध्ये जी सांगितली आहे, आता कफज विकार जर असेल तर तिथे 1 ते 3च फक्त अनुवासन बस्ती द्यायची आहेत आपल्याला. पित्ताचा विकार असेल तर 5 ते 7च स्नेह बस्ती द्यायला सांगितलं आणि वाताचं जर असेल तर 9 ते 11पर्यंत आपण स्नेह बस्ती देऊ शकत असतो. तर इतक्या मात्रेमध्ये आपण इतक्या दिवस आपल्याला बस्ती देता येऊ शकत असते.
म्हणून आपल्याला बस्ती द्यायला सांगितलं आहे. आणि बस्ती देण्याच्या आधीचा एक नियम सांगितलेला आहे, अनुवासन बस्ती हा कधीही रिक्त कोष्ठ द्यायचा नाही आहे आपल्याला. बस्ती पेशंटला काहीतरी खाऊनच मगच द्यायचं आहे. जसं सांगितलेलं आहे आपल्याकडे की बस्ती कसा द्यावा, तर भोजयेत आर्द्र पाणीनाम, सदा अनुवासयेत भोजयेत आर्द्र पाणीनाम, हे सुश्रुतांनी सांगितले. सदा अनुवासयेच्यापि भोजयत्वात आर्द्र पाणीनाम, सुश्रुत चिकित्सा 37 अध्याय 53वा श्लोक. तर याच्यामध्ये असं सांगितले की पेशंटनी खाल्लंय आणि हात धुतलेला आहे, त्याच्यानंतर मगच आपल्याला पेशंटला बस्ती द्यायचा आहे, तोही अनुवासन बस्ती. आणि केव्हा द्यायचं आहे, विरेचन झाल्यानंतर 7 दिवसाचा जो संसर्जन क्रम आहे पेशंटचा, तो 7 दिवसाचा संसर्जन क्रम संपला की त्याच्यानंतर 9व्या दिवशी, म्हणजे 1 दिवसाचा गॅप दिलाय त्यांनी, आणि 9व्या दिवशी आपल्याला पेशंटला अनुवासन बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे पेशंटला क्रमाने जर आपल्याला वमन नंतर विरेचन, वमन दिवसाच्या 15व्या दिवशी विरेचन द्यायचं आहे आणि विरेचनाच्या 9व्या दिवशी अनुवासन द्यायला सांगितलेलं आहे. या प्रकारामध्ये आपल्याला बस्तीचा काळ सांगितलेला की बस्ती केव्हा द्यायचा. त्याच्यानंतर अजून एक बस्तीचे नियम छान सांगितलेले आहेत. एक चांगला कन्सेप्ट त्यांनी आणला आहे की बस्ती काय काम करते. जर समजा एखाद्या पेशंटला आपण 11 बस्ती द्यायचं ठरवलं आहे, तर पहिला जो बस्ती आहे, दत्तस्तु प्रथमो बस्ती ही स्नेहित्वात बस्ती वंक्षणो. पहिला जो बस्ती अनुवासन दिलेला आहे तो काय करतो आधी, तर वंक्षणाला स्निग्ध करायचं काम करतो. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की पहिलाच स्नेहबस्ती दिला आणि पेशंटला का बरं रिझल्ट नाही आला, तर त्यांचं काम पहिल्या बस्तीचं एवढंच होतं की ती फक्त वंक्षणाला स्निग्ध करायचं काम करते. ठीक आहे. नंतरचं काय आहे, सम्यक दत्तो द्वितीयस्तु मूर्धस्थान अनिलो जयत. आता पहिल्या बस्ती फक्त वंक्षणाला काम केलं आहे आणि दुसरा बस्ती कुठे गेला आहे माहिती आहे, मूर्धाच्या स्थानी गेला आहे आणि तिथल्या अनिल म्हणजे तिथल्या वाताचं त्यांनी शमन केलेलं आहे. पहिल्या बस्तीला तर वंक्षण आहे, पण दुसरा डायरेक्ट शिराच्या ठिकाणी गेलेला आहे. तर मग हे बस्तीचं काय म्हणतात, आपल्याला समजून येत नाही की ते शिराच्या ठिकाणी डायरेक्ट दुसरी बस्ती कशी काम करते. पहिली बस्ती तर वंक्षणाच्या ठिकाणी जाते, पण दुसरी डायरेक्ट मूर्धाच्या ठिकाणी जाते असं सांगितलेलं आहे. तिसरी बस्ती जी आहे, जनियत बलवर्णोच तृतीयस्तु प्रयोजितः, म्हणजे तिसरी बस्ती रसाच्या ठिकाणी जाते, जी काय करते, बल आणि वर्ण निर्माण करते. चौथी काय आहे, रसम चतुर्थो रक्तम, चौथी बस्ती रक्ताला सिद्ध करते. तिसरी बस्ती चौथी बस्ती रसाला आणि रक्तम तू पंचमम. तिसरी बस्ती जी आहे ती बलवर्ण निर्माण करते आणि चौथी बस्ती रसाला चांगली करते. पाचवी जी आहे ती रक्तम तू पंचमम स्नेहेत तथा. षष्ठस्तु स्नेहेत मांसम मेदह सप्तमम एवच. म्हणजे आता आपल्याला इथे समजा रक्त वर काम करायचं आहे, तर अनुवासन बस्ती आपल्याला किती द्यावे लागतील, तर 5 अनुवासन बस्ती द्यावे लागतात, जी रक्तधातूपर्यंत जातील. जर आपल्याला रसाला काम करायचं आहे तर 4 आपल्याला अनुवासन बस्ती सलग द्यावे लागतात. जर 6 बस्ती द्यायचं आहे तर ते मांसावर काम करतं आणि 7 अनुवासन बस्ती जे आहे ते मेदावर काम करतं, मेदगत रोगांवर. अष्टमो जे आहे, अष्टमो नवमश्च अस्थि मज्जानमच यथाक्रम. 8 जे अनुवासन बस्ती आहे ते अस्थीवर काम करतात आणि 9वी बस्ती जी आहे ती मज्जावर काम करते. आणि शुक्र जर रोग असतील तर शुक्रगत रोगामध्ये द्विगुण साधू साधयेत, म्हणजे याच्यात दुप्पट बस्ती द्यायचं आहे आपल्याला. 9 म्हणजे आतापर्यंत 9 झाले ना अस्थीपर्यंत, तर 9च्या दुप्पट म्हणजे 18 टोटल, अष्टादशः असे जे बस्ती आहेत ते शुक्रगत व्याधींमध्ये आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला की शुक्र हा शेवटचा धातू असल्यामुळे तिथे आपल्याला, आणि तो सर्व संचारी सांगितलेला आहे, सर्व संचारी असल्यामुळे आपल्याला तिथे सगळ्या धातूंच्या दुप्पट बस्ती आपल्याला द्यावी लागते. म्हणून तिथे 18 अशा बस्ती सांगितल्या जेव्हा आपल्याला शुक्र धातूवर काम करायचं आहे. तर 18 अनुवासन बस्ती दिल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या धातूंवर काम होतं आपलं. तर मग ह्याच्यानंतर यथोक्तेन विधानेन परिहार क्रमेण तू सकुंजरम बलो अश्वस्य जैवस्तुल्य अमरम प्रभू. अशा प्रकारे जर बस्ती घेतलं एखाद्याने तर त्याला काय होतं, कुंजर म्हणजे याच्यानुसार सिंहांसारखं त्याला बल प्राप्त होतं आणि तो हत्तीसारखं, त्याच्यानंतर अश्वाचं बल प्राप्त होतो आणि तो अमर होतो.
असं एक सांगितलेलं आहे. पण हे देत असताना याचा जो परिहार काल आहे त्याच्या दुप्पट आपल्याला परिहार काल पालन करणं गरजेचं आहे अनुवासन बस्ती दिल्यानंतर. तर हे प्रत्येक बस्ती काय काय काम करतं हे याच्यात सुंदर श्लोक सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. हे सुश्रुतांचं काय म्हणतात ब्युटी आहे. सुश्रुतांनी पंचकर्माचं इलॉबरेशन खूप चांगलं केलेलं आहे. पंचकर्म काय काम करतं. तर ह्या प्रकारामध्ये अनुवासन बस्ती सांगितलेलं आहे. उद्या आपण अनुवासन बस्तीचे जे पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. तर हे लक्षात आलं तुम्हाला अनुवासन बस्ती काय काम करते, स्नेह बस्ती काय काम करते आणि निरोह बस्तीचे व्यापद काय काय आहे हे आपण आज पाहिलं.